नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये आता महत्त्वाचं योग्य नियोजन करावं लागतं. कारण आपण बघितलं असतं की आपण तूर पिकाला आतापर्यंत जे 6 महिने सांभाळ केला त्यामध्ये एवढी आपल्याला अडचण येत नाही. पण तूर पिकामध्ये हे जे शेवटचे 2 महिने म्हणावं आपण, तर ते खूप कठीण असतात. हे 2 महिने ज्याला जमले त्याला तूर पिकामध्ये उत्पादन निश्चितपणे चांगलं घेता येतं. त्यामुळे मित्रांनो, जास्त काही नाही, पण त्यामध्ये आपल्याला योग्य नियोजन त्या ठिकाणी करावं लागतं. कारण या काळामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी ढगाळ वातावरण येतं. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस येतो, धुळी येतं, धुकं येतं. यामुळे आपल्या तूर पिकामध्ये खूप प्रमाणात नुकसान होत असतं. मग हे नुकसान टाळणं आपलं काम आहे. जितकं नुकसान टाळता येईल तेवढं आपण नुकसान त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय महागडे बुरशीनाशक घ्यायचे नाही, पण बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे. कारण बुरशीनाशक जर आपल्याला त्या ठिकाणी चांगले प्रमाणात किंवा आपण त्या योग्य वेळेवर जर घेतले तर आपल्याला निश्चितच बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी फायदा होत असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण चांगलं थोडं बऱ्यापैकी एखादं बुरशीनाशक घेऊन तूर पिकामध्ये फवारणी केली गेली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला बुरशी चा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो, किंवा आपण वातावरणाच्या हिशोबाने सुद्धा त्या ठिकाणी फवारणी करू शकता. पण शेतकरी मित्रांनो, तुरीची आता जी अवस्था आहे ती कंडिशन मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये काही फुलं आहे, काही पापड्यामध्ये आता तूर पीक गेलेलं आहे. मग अशा काळामध्ये तूर पिकामध्ये बरेच शेतकरी विचारतात की फवारणी कोणती घेतली पाहिजे. तर मग अशा काळामध्ये तूर पिकामध्ये आपण एक फुलातून बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे शेंगात रूपांतर व्हावं, आणि शेंगाची जो दाना पडणार आहे तर त्याची फुगवण चांगली व्हावी, चकाकी चांगली यावी, यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी एक विद्रव्य खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर विद्राव्य खत 05234 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे. कारण यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि पोटॅशचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे, आणि नत्र त्यामध्ये नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 05234 हे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला यामध्ये एक टॉनिक घ्यायचं आहे. टॉनिक कोणतं घ्यायचं, तर त्यामध्ये अॅमिनो बेस्ड टॉनिक घ्यायचं आहे. जेणेकरून तूर पिकामध्ये आपण हे जर फवारलं तर यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते. त्याचबरोबर तूर पिकं हिरवगार राहतं.